मनवा, अगं फार वेळ लागला. हो, जरा वेळच लागला. तुझं आणि राजवीरचं काही बोलणं झालं का? हो, झालं ना, छान बोलणं झालं. गप्पा पण झाल्या आणि त्यांनी डबा पण खाल्ला. जेवण आवडलं त्यांना. अरे वा, मी म्हटलं नव्हतं का राजवीर जरा फार काळ नाही टिकायचा. माई, मी आहे हवं. साहेब, तुम्ही मला इथे भेटायला बोलवलं, काही काम होतं का माझ्याकडे? हो, निवृत्तीच्या केसबद्दल मी कमिशनर साहेबांशी बोललो. का बोलले ते? त्यांच्याकडनं मला वेगळीच माहिती मिळाली. कसली माहिती? कमिशनर साहेबांचं म्हणणं आहे की या केसच्या संदर्भात तू त्यांना नीट मदत करत नाहीस. हे खरं आहे का? नाही साहेब, असं काय नाहीये. मग कमिशनर साहेब मला असं का म्हणाले? पोलिसांनी ज्या ज्या प्रश्नांची उत्तर माझ्याकडे मागितली होती ते मी सगळं त्यांना सांगितलं. पण ते आता रोज रोज पोलीस स्टेशनला बोलवत असतील तर मला ते कसं जमायचं ना? हे बघ विकास, या केसचा छडा लावायचा असेल तर तुला पोलिसांना आवश्यक ती मदत करावीच लागेल. तुला असं वाटत नाही का की आपल्या वडिलांना न्याय मिळायला हवा? मला आता कोणाकडून काही मदतीची अपेक्षा नाही. जे आहे ते मी स्वीकारलंय. तुम्ही पण आता या केसकडे नका लक्ष देऊ. नाही, निवृत्तीला न्याय मिळाल्याशिवाय मी शांत बसणार नाही. वाटेल ते प्रयत्न करीन, पण निवृत्तीला न्याय मिळूनच देईन. आणि त्यासाठी मला तुझी साथ हवी, म्हणून मी तुला भेटायला बोलवलं. मॅम, सरांना थोडा वेळ लागेल. त्यांनी तुम्हाला टिफिन ठेवून घरी जायला सांगितलंय. तुमच्याकडे माझ्यासाठी 5 मिनिटं पण नव्हती? तुमच्याकडे माझ्यासाठी 5 मिनिटं पण नव्हती? काय हो, काय झालं? फेऱ्या का मारत बसलाय? सहजच, पण तुला काय एवढा वेळ लागला? मला म्हणाली पुढे वा, अर्धा तासात पोहोचते म्हणून. मनूसाठी साडी पसंतच होत नव्हते. मग शेवटी घेतलीस का नाही? घेतली ना. बसा, दाखवते. रंग खूप सुंदर आहे. मनूला खूप छान दिसेल. बघू. अरे वा, छान आहे ना? खरंच छान आहे. बरं ऐका, उद्या आपल्याला जायचंय मनूकडे. लक्षात ठेव. उद्या जायचंय? अगं पण मनू आणि राजूंनी काही ठरवलं असेल तर? नाही म्हणजे मनूचा लग्नानंतरचा पहिला वाढदिवस आहे, तर ती तिच्या नवऱ्याबरोबर सेलिब्रेट करेल का आपल्या बरोबर? अहो, माझं माईंशी बोलणं झालंय. त्यानेच बोलवलंय आपल्याला. हो का? मला सांगा, तुम्ही जी मनूसाठी पुस्तकं घेतली आहेत ती कधी देणार होतात तिला? मला कुठे माहिती होतं आपल्याला उद्या जायचंय. मी पुस्तकं घेऊन ठेवली. म्हटलं मनू जेव्हा भेटेल तेव्हा देईन तिला. आता उद्या आपण चाललोच आहोत ना, उद्या द्या तिला. ठीक आहे. बरं ऐका ना, दरवर्षीप्रमाणे मनूला आवडतात तसे बेसनाचे लाडू बनवायचे. त्यासाठी उद्या सकाळी लवकर उठावं लागेल मला. चला मग जेवून घेऊया. उद्या सकाळी मला खूप लवकर उठायचंय. ठीक आहे, तू फ्रेश होऊन ये, आपण बसू. आले आम्ही. राजवीर, कसा होता आजचा दिवस? ऑफिसमध्ये खूप काम होतं ना? आणि आज तुम्ही औषधं पण घरीच विसरून गेलात. दिवसभर औषधं नाही घेतली तुम्ही. आज मी ऑफिसमध्ये आलेले टिफिन घेऊन, पण आय थिंक तुम्ही खूप बिझी होता
बटाट्याच्या काचऱ्या केलेल्या ना, सो मी म्हटलं तुम्हाला डबा घेऊन येते. तुमचे ड्रायव्हर आले होते टिफिन परत द्यायला, पण टिफिन तसाच होता, तुम्ही खाल्लं नाही. ऑफिसमध्ये काही खाणं झालेलं का? पण ठीक आहे, ह्यानी मी बटाट्याच्या काचऱ्या गरमागरमच छान लागतात. सो तुम्ही नेक्स्ट टाइम घरी असाल ना, तेव्हा मी पुन्हा करते. हा, हात कसा आहे तुमचा आता? बरा आहे ना? डॉक्टरांनी ड्रेसिंग चेंज करायला सांगितलं, लक्षात आहे ना तुमच्या? मी असं करते, आताच ड्रेसिंग चेंज करते. मी आलेच. राजवीर, तुम्ही ड्रेसिंग का काढलं? मी येतच होते ना. बरं मला सांगा, ते दुखतंय? नका करू ड्रेसिंग. नका करू म्हणजे? राजवीर, अजून जखम बरी नाही झाली आहे. तिथे दुसरं काही लागलं ना तर अजून वाढेल जखम. गरज नाही, जखम भरली आता. राजवीर, नाही भरली जखम. मी काय म्हणते, आणखीन फक्त 2 दिवस ड्रेसिंग करू आणि नंतर बघूया ना काय करायचं. तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही मनवा. जखम भरली. काच लागली तुमच्या हाताला, त्यात जखम अजून नीट बरी नाही झाली आहे. तुम्ही औषधं वेळेच्या वेळी घेत नाही, थंडीचे दिवस आहेत. तुम्हाला कळत कसं नाहीये, सेप्टिक होईल. जखम भरली. दिसतंय? गुड नाईट. मी करते. गुड मॉर्निंग. राजवीर, हे सगळं तुमच्यासाठी.
पण आवडलं? तुम्ही ब्रेकफास्ट का घेऊन आलात? कारण आजचा दिवस स्पेशल आहे. म्हणजे नाही कळलं? ही प्लेट उचला. मला मागे विचारत होता की तुम्हाला माझा वाढदिवस लक्षात आहे का, आणि तुम्ही स्वतःच विसरला तुमचा वाढदिवस. आण. Wish you many, many happy returns of the day. Thank you so much, Ranveer. हे काय तुम्ही रडताय? इकडे बस. तुमचा वाढदिवस आहे आणि तुम्ही रडताय. मनवा, तुम्हाला माहिती आहे ना, तुमच्या डोळ्यात पाणी आलेलं मला अजिबात आवडत नाही. या इतक्या दिवसात एक गोष्ट खूप मिस केली मी. काय? तुमची स्माईल. फॅन्टॅस्टिक. हसताना किती गोड दिसता तुम्ही. म्हणजे कालपर्यंत सगळं मुद्दाम केलं ना? किती वाईट आहात तुम्ही. सॉरी, खूप त्रास दिला ना तुम्हाला. असं कोणी वागतं का? माझ्याशी बोलू नका. एक्सट्रीमली सॉरी. मला नको तुमचं सॉरी. मी नाही माफ करणार. अहो, असं काय करताय मनवा? तुम्ही म्हणत असाल तर मी 10 उठाबशा काढायला तयार आहे. 10 नाही, तुम्ही तर 10,000 उठाबशा काढायला हवे. ओके. दोन. काय करताय तुम्ही? खरंच मनापासून सॉरी. पण परत असं नाही करायचं. आणि माझ्याशी अबोला तर कधीच नाही करायचं. बाय द वे, मगाशी तुम्ही ते कार्ड बघत होता, ते राहिलं. काय लिहिलंय वाचा? तुम्हीच वाचा. यात लिहिलंय, आय लव्ह यू सो मच मनवा. बट आय हेट यू सो मच. खरंच? हो. नक्की? नक्की. आवडलं सरप्राईज? खूप आवडलं. संध्याकाळी आपल्याला फिरायला जायचंय, आणि तिकडे सुद्धा एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी. चहा. काय करतेस? पेपर वाचून होतच नाही ना तुमचं कधी. काय झालं? का घाई करतेस एवढी? कहा काय का? आपल्याला जायचं नाही का मनवाकडे? अगं हो, पण खूप वेळ आहे अजून. वेळ आहे म्हणून तुम्ही उगाच वेळ काढत बसता आणि मग खूप उशीर करता. चला ना, आवरा ना, तयार व्हा ना. नितीश कुठे? आणि
नितीश 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 काय चाललंय तुमचं? त्याला बोलवतोय. अरे नितीश, आई बोलवतोय ना तुला. तुझी आंघोळ नाही झाली अजून? हा नाही झाली का? काय करतोस रे तू? मी तुला चहा देते, पटकन चहा घे, माझं एक काम कर आणि लगेच तयार हो प्लीज. कशाला? कशाला काय कशाला? तू मनूचा वाढदिवस विसरलास? आई, तायडेचा वाढदिवस मी कधी विसरीन का? मग आपल्याला जायचं ना तिच्या घरी? तू बघत काय बसलायस? माझं एक प्लीज काम कर ना. काय? हे बघ, हे गिफ्ट आहे ना, हे रॅप करायचंय. आतमध्ये कपाटात रॅपिंग पेपर सुद्धा आहे. जपळ. हे नंतर करतो ना. नंतर नाही, आत्ता म्हणजे आत्ता. तुम्ही सांगा ना जरा त्याला काहीतरी. आत्ता म्हणजे आत्ता. लवकर. आई, नंतर करतो ना. नंतर नाही. नितीश, तू माझं काम केलं नाही ना, तर मी तुला चहाच नाही देणारच. आता हे काय नवीन? नवीन नाही रे बाबा, जा ना माझं काम कर ना प्लीज. मला खरंच खूप काम आहेत. अजून लाडू सुद्धा भरायचे डब्यात. हा ठीक. काय ग, तुझी एवढी तयारी चालू आहे, तिला विश केलंस की नाही? मी दरवर्षी आदल्या रात्री करते 12 वाजता, पण काल रात्री करायचं राहून गेलं. मी आता फोनवर विश करते तिला. कर, कर. हॅलो मनू. अगं, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. कशी आहेस तू? हॅलो मनू. राजवीर बोलतो. अय्या, सॉरी. मला वाटलं मी मनवाला फोन लावलाय. तुम्हाला लागला का फोन? नाही नाही, तुम्ही त्यांच्याच फोनवर फोन केलाय, पण त्या आंघोळीला गेलाय म्हणून मी उचलला त्यांचा फोन. ओ, बरं बरं, ठीक आहे. नाही, मनवाचा वाढदिवस आहे ना, म्हणून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला फोन केला होता. आणि काय? ते आणखीन एक गोष्ट विचारायची होती तिला, पण हरकत नाही, मी तिलाच विचारेन. नाही, सांगा ना मला, मी करेन कन्वे मेसेज तुमचा. नाही, आज आम्ही तुमच्याकडे येतोय ना, तर तिच्यासाठी मी बेसनाचे लाडू बनवून आणणार होते. तिला आणखीन काय हवंय का असं विचारायचं होतं. हॅलो हॅलो. हा, मी सांगतो त्यांना कॉल करायला तुम्हाला. बरं, ठीक आहे. ठेवू का? हे घ्या चहा. ठीक आहे, नुसताच चहा आणलास, काहीतरी खायला आणून दे ना. सोडा सोडा, तुम्ही सुद्धा ऑर्डरही सोडा. हे काय, होळीला वेळ आहे अजून, आधीच होळी खेळून आलीस? होळी म्हणजे? हे काय लावलंयस तोंडाला? पीठ लागलंय, काढा ना. गेलं का? हो हो, बर माझ्यासाठी पोहे घेऊन ये जा. काय हो तुम्ही सुद्धा, इथं घरातली कामं करून करून माझं कंबरड मोडलंय. काय केलंस एवढं कंबरडं मोडणे इतकं? तुमच्या माईच्या लाडक्या नागपुरेचा वाढदिवस आहे ना आज, त्यामुळे त्यांनी मला कणिक मळायला सांगितलं. कणिक तू भिजवलीस? मग घरातले नोकर काय करतात? घरात नोकर असले काय किंवा नसले काय, माई कोणाचं ऐकतील तर शपथ. मला म्हणाल्या, धनाला काय एवढीच काम आहेत का? मी जुंपलं मला कामाला. राग आला होता ना, तळपायच्या मस्तकात गेली होती माझ्या. अच्छा. अहो, वाढदिवस कोणाचा आहे? मनवाचा. आई वडील कोणाचा येणार आहे? तिचे. आणि काम कोण करताय? मी. मनवाचे आई वडील येणार आहेत? मग म्हणून तर एवढी सगळी जयत तयारी चालू आहे ना. मनवाचे आई वडील येणार आहेत, रंजू, काही कळतंय का? हो, मग मी काय करू? काय करू म्हणजे? स्वागताची तयारी कर त्यांच्या. मी? हो अगं, नामी संधी चालून स्वतःहून आपल्या घरात येते. काय पण असं का बोलताय? काय होणार आहे त्यांनी? बघ आता संध्याकाळी काय मजा येते.
राजवीर हम्म. काय हो, कसला विचार करताय? नाही काय नाही. अहो, मग चेहरा का एवढा सिरियस झालाय? नाही असं काही नाही. राजवीर, नाही, आधी मला सांगा काय झालंय. एक मिनिट. हे काय? ड्रेस आहे. आवडला? खूप आवडला. थँक्यू. हा ड्रेस खूप छान दिसेल तुमच्यावर. चला मग तयारीला लागा. तयारीला आता? आपण बाहेर जातो ना? हो, पण संध्याकाळी जायचं ना. येस, संध्याकाळी जायचं होतं पण प्लॅन मध्ये थोडा चेंज झालाय. आपण आत्ताच जातोय थोड्या वेळात. ओके, आलेच. हं.